नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज आम्ही सकाळी सकाळी आवरून चाललेलो आहोत आमच्या गावाला, कारण की रायांच्या आत्याच्या मुलाचं लग्न आहे महेशचं। त्याच्यासाठी लग्न उद्या आहे 29 तारखेला। आम्ही चाललेलो होतो आजच, कारण की आता माहिती नाही हळदीला जाणार आहोत की नाही, पण आता निघालेलोच आहोत। लेट झाले, आता 8 वाजलेत आम्हाला निघायलाच। तर लग्न आमच्या गावापासून जरा जास्त लांब आहे तिकडे, मग आम्ही डायरेक्ट तिकडे जाणार आहोत की अगोदर आमच्या गावाला जाणार आहेत अजून हे काही ठरलेलं नाहीये। तर चला, आणि रायांच्या इकडे नाश्ता वगैरे चालू आहे। तर स्वयंपाक वगैरे काही बनवलं नाही, फक्त रायांसाठी नाश्ता बनवलेला आणि चहा। पटकन आवरलंय, आता निघालोय। आणि हा माझा ड्रेस कसा दिसतोय नक्की कमेंट करून सांगा। तर चला, नाही पोहोचतोय का हो? आता निघालोत, खाली आलोत, ओला बुक करायची बस चाललोय। तर बस पण भेटत नाहीत लवकर, आता काय करावं। वरून खाली यायच्या अगोदरच ओला खाली आपण आत्ता आम्हाला रिक्षा भेटलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत। आता डायरेक्ट जिथे लग्न आहे तिथे जाणार की गावाला जाणार आमच्या, हे अजून काय नक्की ठरलेलं नाहीये। तर चला, सो कुठे जाणार हे नक्की नव्हतं आणि डायरेक्ट गेवरेला, म्हणजे जिथे लग्न आहे तिथे जायला आम्हाला बस भेटलेली। आणि संध्याकाळी हळदी होती, तर कोणीच तिथे अजून आलेलं नव्हतं, डेकोरेशन वगैरे चालू होतं। मी राया जिथे हॉल होता त्या हॉलमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इकडे सगळं तयारी चालू होती। अजून नवरी नवरदेव यायचे होते, पण आम्ही थोड्या वेळ तिथे जाऊन बसलो आणि थोड्या वेळानंतर ते सर्व पण लगेच आले। हे आहे डेकोरेशन। आत्ता सर्वजण आलेले आहेत आणि मी इकडे तयार पण झालेली आहे। हळदीला जाणार की नाही हे नक्की नव्हतं, त्याच्यामुळे मी येलो कलरची साडी घेऊन गेले नव्हते। सर्वांनी येलो कलरची घातलेली आणि मीच वेगळी झालेली। ही साडी मला आमच्या गावाकडेच ठेवायची होती, कधी तिकडे गेलं तर घालीन असं म्हणून, पण मग आता हीच मला घालावी लागली। आता आम्ही वरती चाललेलो आहोत तर सर्वजण हळदीसाठी, आणि इकडे माझ्या छोट्याला नंदा पण आलेल्या आहेत, सर्वजण आलेले आहेत। आणि तर चला, कशी होणारे हळद पहा पुढे। हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि नवरी आणि नवरदेव खूप सुंदर दिसत होते।
काढते, शूटिंग काढते. मला तुमचं शूटिंग काढली, फोटो नाही काढला. बोला. हाय फ्रेंड्स. नक्कल करतात माझे हाय फ्रेंड्स. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आम्ही हळदीला आलो होतो. तर हळदीचे छोटे छोटे शॉर्ट घेतले होते ते मी टाकलेलेच आहेत. आता संध्याकाळ झाली आहे, चेंज केले. सारखे सारखे तुम्हाला आता हा ड्रेस दिसेल कारण आम्ही कपडेच आणले नाही आहेत. कपडे आमच्या गावाला आहेत आमचे, पण आम्ही तिकडे न जाता डायरेक्ट इकडे आलो होतो त्याच्यामुळं. तर सगळ्यांना पिवळ्या कलरच्या साड्या घातल्या होत्या आणि मी आणि राया आपलं असंच होतं. तर ठीक आहे. आणि कसे दिसत होते सगळेजण, मी कशी दिसत होते नक्की कमेंट करून सांगा. आणि आता उद्या लग्न आहे, तर लग्नाचा ब्लॉग नक्की पहा. आणि हा पण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. तर मग नाही चला, कुठं चला, कारण माझ्या बोलण्यामध्ये सारखं येतं तर मग चला, त्याच्यामुळं ते बोलतात की तर मग चला. रायांना भरपूर सारी हळद लावली आहे, कारण त्यांच्या आत्याच्या मुलाचं लग्न आहे, त्यांना लावणारे होते. चला बाय.